आज आपण एकदम रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी कॉर्न घरीच कसे बनवायचे हे बघणार आहोत। सुरुवातीला गॅस पेटवून त्यावर एक पॅन घ्यायची आहे। ह्या पॅन मध्ये 7 ते 8 ग्लास पाणी घ्यायचंय। गॅस मोठा ठेवून पाण्याला जस्ट उकळी यायला लागली की त्यामध्ये 2 कप स्वीट कॉर्न ऍड करायचे। आता या कॉर्नला 3 ते 4 मिनिटं बॉईल करून घ्यायचंय। 3-4 मिनिटांनी झारा घेऊन स्वीट कॉर्न काढून घ्यायचे आणि एका बाउलमध्ये त्यांना ट्रान्सफर करायचं। कॉर्न थंड झाले की त्यांना कोटिंग करायचं। त्यासाठी सुरुवातीला चवीपुरतं मीठ टाकायचं, सोबतच थोडीशी फ्रेश कुटलेली काळी मिरी पावडर आणि 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट ऍड करायची। आता ह्या सगळ्यांना चांगलं स्टर करून युनिफॉर्मली मिक्स करून त्यात 2 टेबलस्पून मैदा ऍड करायचा, सोबतच 2 टेबलस्पून कॉर्न फ्लोअर ऍड करायचं। मैदा आणि कॉर्न फ्लोअरने सगळे कॉर्न चांगले कोट करून घ्यायचे। त्यानंतर बाउल हातात उचलून हे सगळे इन्ग्रेडियंट्स असे टॉस करून घ्यायचे। कॉर्नवर थोडंसं पाणी घेऊन हाताने शिंपडायचं। त्यानंतर परत 1 टेबलस्पून कॉर्न फ्लोअर ऍड करायचं। बाउल परत हातात उचलून कॉर्न चांगले टॉस करून घ्यायचे। ही प्रोसेस 3 ते 4 वेळा रिपीट करून सगळे कॉर्न कोट करून घ्यायचे। अर्धा टेबलस्पून लाल तिखट टाकलं तरी चालेल। हे बघा कॉर्नला किती थिक कोटिंग आलंय। आता या कॉर्नला फ्राय करायचे। त्यासाठी गॅस पेटवून त्यावर एक कढई घ्यायची आहे। आता फ्राय करण्यासाठी कढईत सफिशियंट तेल घ्यायचे। जाळीला हलकं शेक करायचं आणि एक्सेस कॉर्नफ्लोअर काढायचं। त्यानंतर काळजी घेऊन तेलात अलगद सोडायचे। कढईवर थोडी गॅप ठेवून झाकण ठेवायचं आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचे। चांगले फ्राय झाले की जाळीने उचलून तेल निथळून काढून घ्यायचे। सगळे कॉर्न असे तळून जाळीत काढून झाले की त्यांना न झाकता अगदी थोडंसं थंड होऊ द्यायचं। आता गॅस पेटवून त्यावर एक पॅन घ्यायची आहे। या पॅन मध्ये 1 टेबलस्पून तेल ऍड करायचं। आता पॅन मध्ये 1 टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा, 1 टेबलस्पून चॉप केलेला लसूण, 1 टीस्पून चॉप केलेलं आलं, 1 टेबलस्पून चॉप केलेली पिवळी शिमला मिरची, 1 टेबलस्पून चॉप केलेली लाल शिमला मिरची, 1 टेबलस्पून चॉप केलेली हिरवी ढोबळी मिरची आणि 2 स्लिट कट केलेल्या हिरव्या मिरच्या ऍड करून 1 मिनिटासाठी स्टर करत ह्या सगळ्या व्हेजीसला हलकसं परतून घ्यायचे। सगळ्या व्हेजीस हलक्या फ्राय झाल्या की पॅन मध्ये आपण फ्राय केलेले कॉर्न्स ऍड करायचे। त्याचसोबत पाव टीस्पून विनेगर ऍड करायचं, चवीनुसार थोडंसं मीठ, पाव टीस्पून काळी मिरी पावडर आणि थोडीशी चॉप केलेली कांद्याची पात ऍड करायची। आता एकदम हलक्या हाताने या सगळ्या इन्ग्रेडियंट्सला टॉस करून मिक्स करून घ्यायचं। आपले अमेझिंगली डेलिशियस, सुपर क्रिस्पी, थोडेसे स्पायसी क्रिस्पी कॉर्न रेडी झालेत।